द्या. मी आपल्याला एवढंच विचारायला आलोय की जे या महाराष्ट्रात जे घाणेरडं राजकारण सुरू आहे हे तुम्हाला पटणार आहे का? जे पातळी सोडून राजकारण सुरू आहे हे तुम्हाला पटणार आहे का? तर गेल्या 1 महिन्यात जे मी नाट्य बघितलेलं आहे, राजकीय संकट बघितलेली आहे, अशी गेल्या 10 वर्षात मी कधी बघितली नाही. महाराष्ट्रात कधी अशी संकट बघितली नाहीये. हे राजकारण मला तरी पटणार नाहीये. जर इथे मागे सगळ्यांनी शांत व्हा, मागच्यानी सगळ्यांनी शांत व्हा. स्टेज थोडं हलतोय, थोडं मागे. परत या महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहात जून 20 पासून ही गद्दारी सुरू झालेली. जरा तुम्ही शांत व्हा, जरा शांत व्हा. मला बोलू द्यायचं असेल तर आपण शांत व्हा, जरा शांत व्हा. बोलू की नको? काय बोलू की नको? शांत राहा बघू. खरं तर आपण बघत असाल आपल्या राज्यामध्ये 2 लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे. 2 लोकांचं. किती लोक आहेत मंत्रिमंडळ? 2 लोकांचं. तिसरा माणूस अजून सापडलेला नाही. तिसरा माणूस मंत्री करायच्या लायकीचा अजून सापडलेला नाहीये. पण हे तुम्हाला सांगतो याचं कारण अजून एक आहे. कारण हे जे सरकार बनलेलं आहे हे सरकार गद्दारांचं सरकार आहे, बेईमानांचं सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, घटनाबाह्य सरकार. आणि आज तुम्ही लिहून घ्या, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे सरकार चालत नाही. असली सरकार बनत नाही. अशी जर सरकार बनायला लागली असती तर आपल्या देशात अस्तित्व निर्माण होईल. पण आज इथे येत असताना तुमचं प्रेम बघितल्यानंतर माझं दुःख थोडं कमी होत आहे. गेल्या 1 महिना मी विचार करत आहे, या शिवाय संवाद यात्रेवर निघाल्यानंतर, प्रेम यात्रेवर, निष्ठा यात्रेवर निघाल्यानंतर मी विचार करत आहे की मानकरी पाटील साहेब आपलं काय चुकलं? काय चुकलं? तुम्ही मला सांगा. या गद्दारांना आपण काही कमी दिलं का? प्रेम दिलं, विश्वास ठेवला यांच्यावर, उद्धव साहेबांनी आशीर्वाद दिला, तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं, तुम्ही आशीर्वाद दिला, त्यांच्यासाठी प्रचार केला की नाही तुम्ही? दिवस रात्र फिरला की नाही तुम्ही? मतदान केलं की नाही तुम्ही? जिंकल्यानंतर मंत्री ते झाले पण आनंद कोणाला झाला? तुम्हाला झाला ना? मग तुम्ही आणि आम्ही त्यांना काय कमी दिलं? कदाचित असं आता वाटायला लागलं मला की यांच्या गरजेपेक्षा जास्त आणि लायकीपेक्षा जास्त यांना दिलं आणि अपचन झालं म्हणून हजमोला खायला तर तिथे पलीकडे गेलेले आहे. पण काय तारे तोडताय? काय तारे तोडायला निघाले ते लोक? सगळीकडे सांगतात आम्ही क्रांती केली, आम्ही उठाव केला, आम्ही बंड केला. 33 देशांनी नोंद घेतली. 33 देशांनी तुमच्या गद्दारीची नोंद घेतली, तुमच्या बेईमानीची नोंद घेतलेली आहे. 33 देशांनी तुमच्या निर्लज्जपणाची नोंद घेतलेली आहे. बंड करायला गद्दारी नाही, बंड करायला जिद्द असते, उठाव करायला हिंमत लागते, क्रांती करायला ताकद लागते. तुमच्यात काही नाही, कधी नव्हती. तुम्ही होतात आहात आणि राहाल ते गद्दार म्हणूनच आहात. गद्दार हा गद्दारच असतो. किती नाव बदलली तरी गद्दार हा गद्दार राहतो, बंडखोर म्हणून ओळखला जात नाही. जर तुम्हाला बंड करायचं असतं तर 2.5 वर्षापूर्वी या सरकारमध्ये सामील नसतं झाला. जर तुम्हाला उठाव करायचा असता, तुम्हाला जर उठाव करायचा असता, तुम्हाला जर क्रांती करायची असती तर 2.5 वर्ष मजामस्ती केली नसती. पण तुम्ही जे करून आलेला आहात ती गद्दारी केलेली आहे, गद्दारी केलेली आहे. अरे बाबा ते बंद करा ना, काय चाललंय? तुम्ही जे केलेली आहे ही गद्दारी केलेली आहे. गद्दारी करायला गेले कुठे हे होतं? गुवाहाटीच्या आधी सुरतला केलेले आहे. तिथे पहिलं आमिष आणि सगळं दाखवलं गेलं. सुरतेला गेले, सुरतेला जाऊन मजामस्ती केली. तुम्ही काही व्हिडिओ तिकडचे बघितले असतील, एअरपोर्ट होतं तिथे परमटत देताना कसे हलत डुलत होते. तिथून कुठे गेले? गुवाहाटीला गेल्यानंतर मला दुःख या गोष्टीचं झालं की एका बाजूला ह्याच प्रेसमधून आपण बघत होतो, टीव्हीवर बघत होतो, बातम्यांमध्ये वाचत होतो की ज्या गुवाहाटीमध्ये गेले हे लोक तिथे महापूर आलेला, भयंकर मोठा पूर होता. लाखो घरांना, लाखो लोकांना घरं नव्हती, लाखो लोकांना खायला अन्न नव्हतं, लाखो लोकांना घालायला वस्त्र नव्हती. पण अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी पूर आलेला मोठा, लोक बेघर झालेली, तिथे हे 40 निर्लज्ज लोक मजा मस्ती करत
ते टी शर्ट ट्रॅक पॅन्ट घालून हॉटेलमध्ये धिंगाणा करत होते. हे असले नेते तुम्हाला पाहिजेत का? तर खरोखर शिवसैनिक असते ना तर तिथे मदत करायला उतरले असते, त्या पाण्यात पुराच्या पाण्यात उतरले असते मदत करायला. पण मतदार नाहीत आमचे म्हणून उतरलो नाही, आम्हाला गद्दारी करायचे म्हणून उतरलो नाही. ही वृत्ती घेऊन ते गुवाहाटीवरनं गोव्यात आले. आणि गोव्यात तुम्ही दुसरं चित्र बघा, हे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात, हे स्वतःला शिवसैनिक म्हणतात, हे गद्दार आहेत, निर्लज्ज आहेत, बेईमान आहेत. तुम्हाला एका सेकंदात तुम्हाला दाखवू शकतो कसं. जर हे शिवसैनिक असते तर या लोकांनी ज्या मिनिटाला आपले उद्धव साहेब पक्षप्रमुख, कुटुंब प्रमुख, मुख्यमंत्री, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र, ज्या मिनिटाला त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, जेव्हा आम्ही वर्षाभरला सोडला त्यावेळी हे निर्लज्ज गद्दार टेबलांवर चढून नाचत होते आणि हातवारे करत होते. हे तुमचे नेते असू शकतात का? हे तुमचे लोकप्रतिनिधी असू शकतात का? हा महाराष्ट्राचा चेहरा असू शकतो का? आज हेच मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे की ही गद्दारी तुम्हाला पटणारी आहे का? कारण ही गद्दारी ही स्वतःसाठी केलेली गद्दारी आहे, ही गद्दारी त्यांच्या स्वार्थापोटी केलेली गद्दारी आहे. ही जी गद्दारी आहे ती त्यांच्या राष्ट्रीय महत्वाकांक्षांसाठी केलेली गद्दारी आहे. आज तुम्ही इथे सगळे मला प्रेम आणि आशीर्वाद द्यायला आलेले आहात, तुमचं साक्षी मी सांगू इच्छितो. त्या गद्दारांना मी इशारा देतो, त्याला चॅलेंज देतोय की कदाचित तुमच्यावर काही दडपण असतील. मला माहित नाही काय दडपण आहेत, माहिती का तुम्हाला काही दडपण आहेत? ऐकून आलं मला काय बघा, लोकांना माहिती आहे, सगळं त्यांचं सत्य माहिती आहे. थांबा, आता ते उतरलेत रणांगणात, थांबा. पण काय दडपण काय दिला गद्दारांना सांगा मला जरा. स्वतःला विकलं या लोकांनी. पण या गद्दारांना तुम्हाला सांगतो, आज मी चॅलेंज देते, तुम्हाला तिथे राहायचंय ना, तुमच्यावर दडपण आहेत ना, तिथे राहा, आनंदात राहा, माझं काही म्हणणं नाहीये. माझ्या मनात राग आहे, द्वेष आहे, जे तुमच्या मनात आहे, जे या गद्दारांच्या मनात आहे, ते माझ्या मनात नाहीये. माझ्या मनात दुःख आहे की तुम्ही माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसलात, तुम्ही एका पक्षप्रमुखाच्या पाठीत खंजीर खुपसलात, तुम्ही ज्या माणसाने सर्व काही तुम्हाला दिलं त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलं, दुःख आहे माझ्या मनात. पण आज त्या गद्दारांना मी सांगतोय, ज्यांनी स्वतःला विकलं असेल किंवा ज्यांनी स्वतःवर दडपण आहे म्हणून तिथे गेले, आनंदात राहा, सुखी राहा, माझं तुमच्याबद्दल काही म्हणणं नाहीये. पण तुमच्यात थोडी लाज उरली असेल, थोडी हिंमत असेल, थोडीशी जर लाज उरली असेल ना, तर चला आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. आपण दाखवून मला निवडणूक काय असते आणि गद्दारी काय असते, इमान काय असतो. आज मी तर हेच सांगतोय दादा, आता त्यांच्यात लाज असेल आणि हिंमत असेल राजीनामा देतील, त्यांच्या जिंकाळून कशी जिंकतात कसे बघितले तुम्ही. पण हेच माझं म्हणणं, त्या खासदारांना, त्या गद्दाराला 12 गद्दार खासदार आणि 40 गद्दार आमदार, मी त्याला हेच सांगतोय की महाराष्ट्राने अनेक लोक असे बघितलेले आहेत, महाराष्ट्राने लोक असे अनेक बघितलेले आहेत. अरे जरा बाबी सांगता ना की बोलू की नको बोलू मी त्या लोकांना हेच सांगतो की महाराष्ट्राने गद्दारी अनेक वेळा बघितलेली, पण आधीच्या बंडखोरांमध्ये एवढी तरी लाज होती की पक्ष बदलत असताना राजीनामा द्यायचे आणि पलीकडे जाऊन निवडणूक लढायचे. पण हे 40 गद्दार जे आमदार झाले, आपल्या मतदाराने झाले, तुमच्या आशीर्वादाने झाले, तुमच्या प्रेमाने झाले, उद्धव साहेबांच्या विश्वासाने झाले, उद्धव साहेबांच्या प्रेमापोटी झाले. हे जेव्हा आमदार केले, आपण यांच्यासाठी प्रचार केला, दिवस रात्र मेहनत केली, तेव्हा ह्यांनी कधी विचार नाही केला यांच्यावरची दडपण होती ती, तेव्हा ह्यांनी कधी विचार नाही केला कधी ही आमिष दाखवली जातील ती. आपण त्याच्यावर सगळं काही जे काही आलं ते दिलं, सगळं काही दिलं. आणि आज जेव्हा जास्ती झालं त्यांना अपजन झालं, तेव्हा तिथे जाऊन बसलेले आहेत आणि आपल्या समोर येत आहेत. आम्ही उठाव केला, आम्ही बंड केले. चला राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जे काही जनता ठरवेल एकच होऊन जाऊ दे या महाराष्ट्रामध्ये या 40 सीटवर. आणि ही भावना त्या गद्दारांनी ओळखली पाहिजे. पण ज्या लोकांना वाटतं की उद्धव साहेबांबरोबर गद्दारी करणं चुकीचं होतं, ज्या लोकांना वाटतं उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणं चुकीचं होतं, ज्या लोकांना वाटतं की त्या कुटुंब प्रमुखाच्या पाठीत खंजीर खुपसणं चुकीचं होतं, त्यांना मी सांगतोय आज चला परत या मातोश्रीचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले असतील. कारण मातोश्रीचं मन मोठं आहे, उद्धव साहेबांचं मन मोठं
बंद करून ह्यानं मिठी मारली आणि मग त्यांनी पाठीत पण नितीनजी मी हे अनेकदा विचार करत असतो, मी हे पण विचार करत असतो की काय चुकलं आमचं की आम्ही अशाच विलय करत आहोत. आज तुम्ही बघा काही काही ठिकाणी काही पेपरमध्ये हे गद्दार लोक आमच्याबद्दल जे आधी सांगत होते, उद्धव साहेबांबद्दल मनामध्ये आदर आहे, उद्धव साहेबांबद्दल मनामध्ये प्रेम आहे, आदित्य आमच्या मुलासारखं आहे, हे जे लोक सांगत होते आज आम्हाला विलय करायला निघालेले आहे. खोटं बोलायला निघालेले पूर्ण महाराष्ट्रामध्ये. हे सांगतात की शिवसेनेमुळे आणि ठाकरे परिवारामुळे आम्हाला फंड नव्हता मिळत, आमच्या कधीकडे आले नाही, हिंदुत्व सोडलं, हे सगळे लोक जे बोलत आहेत ते खोटं बोलत आहेत. उद्या हे पण तुम्हाला सांगतील की आदित्य ब्लू शर्ट घालून फिरतो म्हणून आम्ही गद्दारी केली. पण सत्य गोष्ट हीच आहे, सत्य गोष्ट एकच आहे की हे जे तिथे गद्दार म्हणून गेलेले आहेत ते स्वतःच्या स्वार्थापायी गेलेले आहेत. सत्तेची चटक यांना अशी लागली, भूक यांची मरत नव्हती, त्यांच्या राक्षसी महत्वाच्या आशा झालेल्या की यांनी खा खाल्लेलं आहे, पचवू शकले नाही, ते जगासमोर आलं आणि मग यांचं दडपण आल्यानंतर स्वतःला वाचवायला हे पलीकडे उडी मारून गेलेले आहे. हे सत्य आहे आणि हे सत्य कोणी लपवू शकत नाही. कारण हे सत्य हे जनतेने बघितलेलं आणि आपल्या देशात सत्यमेव जयतेला महत्व आहे, सत्तामेव जयतेला नाही. मी आज तुम्हाला विचारायला तुम्ही कोणाच्या सोबत उभे राहणार, सत्ताच्या सोबत उभे राहणार की सत्याच्या सोबत उभे राहणार? कारण आपण शिवसेना म्हणून भगवा झेंडा हातात घेतलेला आहे, आपण शिवरायांचे मावळे आहात, आपण हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहात, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहात, या जनतेची सेवा करत राहतो. पण कदाचित मला वाटतं जे उद्धव साहेबांचं चुकलं ते कदाचित हीच समजून चुकली असेल की उद्धव साहेबांनी मला वाटलं की जे आम्हाला घरी शिकवणं आहे की 20% राजकारण 80% समाजकारण, जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा आम्ही कुठेही राजकीय मेळावे घेतले नाहीत, आम्ही लोकांची सेवा करत नाही. आम्ही या महाराष्ट्रात 2.5 वर्षात राजकारण केलं नाही. या महाराष्ट्रात आम्ही 2.5 वर्षात 6.5 लाख कोटीची गुंतवणूक वेगवेगळ्या उद्योजकांकडून आणली. या महाराष्ट्रामध्ये आपण रोजगार वाढवण्याचा प्रयत्न केला, विकास करण्याचा प्रयत्न केला, जंगल असतील, झाडं असतील, हे जे काही डोंगर वगैरे बघायला गेलेले ते डोंगर वगैरे आपण इथे वाचवलेले आहेत. पण हे सगळं आपण वाचवत असताना, लोकांची सेवा कोविडमध्ये करत असताना, लोकांचे जीव वाचवत असताना आपण कुठेही राजकारण केलं नाही. आपण विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मागे, खासदारांच्या मागे पोलिसांना लावलं नाही, तडीपाराच्या नोटिसेस काढल्या नाही, आपल्या आमदारांना आपल्या खासदारांवर लक्ष ठेवलं नाही. कदाचित ही चूक आपली झाली असेल, कदाचित ही पण आपली चूक झाली असेल की या 40 गद्दारांना आपण शिवसैनिक समजलं. हे आपली नव्हतेच कधी, आता समजायला लागलं, पण आपण आधी शिवसैनिक समजायचो आणि मिठी अशी मारली, अंधविश्वास आपण यांच्यावर ठेवला, डोळे बंद करून मिठी मारली आणि तो जो हातात खंजीर होता ना तो कधी बघितलाच नाही. आणि ही महाराष्ट्र हा महाराष्ट्र आपला आहे, ही माती आपली आहे, साधू संतांची माती आहे, मावळ्यांची माती आहे. ही माती, ही भूमी आपली असताना गद्दारी करण्याची ती गरज नव्हती. तुम्हाला बंड करून राहायचं होतं ना, उठाव करायचं होतं ना, समोरून सांगायला पाहिजे होतं की साहेब आपल्याला चुकलं. वार जर करायचं होतं ना तर छातीवर वार करायचा होता, पाठीवर वार नाही करायला पाहिजे होता तुम्ही. पण आज या महाराष्ट्रामध्ये राजकारण बघा कसं चाललेलं आहे. आज या महाराष्ट्रामध्ये बघा राजकारण कसं चाललेलं आहे. एका बाजूला शिवसेनेला फोडण्याचं राजकारण सुरू आहे, ठाकरे परिवाराला एकटं पाडण्याचं राजकारण सुरू आहे, शिवसैनिकांची एकजुटती तोडण्याचं राजकारण सुरू आहे, हिंदूंची जी एकजुटती राजकारण तोडण्याचं सुरू आहे, नागरिकांची जी एकजूट आहे, शांतता आहे, कुठे दंगली होत नाही, कुठे जाती धर्मांमध्ये वाद नाही आहेत, कुठेही भाषेमध्ये वाद नाही, जिल्ह्यांमध्ये वाद नाही, ते वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका बाजूला हे सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्यपाल महोदय काय बोलत चाललेले आहे. त्यांनी आज माफी मागितली असेल, पण हे त्यांनी विधान जे केलं ते येणं पण चुकीचं होतं. असा विचार तरी हा भौतिक कसा होऊ शकतो, ज्या महाराष्ट्राने तुम्हाला एवढं मोठा मान दिला, सन्मान दिला, असा विचार तरी कसं करू शकता. एकदा तुम्ही ऐकलेले सावित्रीबाई फुलेंबद्दल काय बोललेलं त्यांचे उद्गार ऐकलेले, शिवरायांबद्दल जे उद्गार होते ते देखील तुम्ही ऐकलेले. आणि परवाकडे जे बोलले मुंबई आणि ठाण्यामध्ये मराठी माणसाबद्दल बोललेले आहेत. म्हणजे जे नागरिक एकत्र आलेले होते, जिथे जिथे निवडणुका आल्या तिथे मतांचं विभाजन करा आणि मतं जिंकण्याचा प्रयत्न करा, हे राजकारणात चाललेलं आहे. हे राजकारण तुम्हाला मान्य आहे का. एका बाजूला कोणी बोलते पक्षामधून की शिवसेना संपली तर दुसरं कोण उरणार, दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता की ठाकरे परिवाराला आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय. पण मी सगळ्यांना सांगत आहे की ह्या
ठाकरे परिवाराला तुम्ही संपू शकत नाही, कारण ठाकरे परिवार शिवसेना परिवार माझ्या समोर बसलेला आहे. तुम्ही सगळ्यांचा परिवार आहात. घेतलं पाहिजे, कारण हे महाराष्ट्र संपवण्याचं राजकारण सुरू आहे. हे महाराष्ट्राचे 5 तुकडे करण्याचं राजकारण सुरू आहे. हे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करण्याचं राजकारण सुरू आहे. होय, आम्ही प्रत्येक गोष्ट जी केली ती अभिमानाने केली. आज पण तुम्हाला सांगतो, आपल्या महाविकास आघाडी सरकार जेव्हा स्थापन झालं, उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले, तेव्हा 600 कोटी पहिला निर्णय जो आपला होता, मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय जो होता, तो 600 कोटी आपल्या शिवरायांच्या रायगडासाठी दिले होते आपण. हा आपला पहिला निर्णय होता. आपल्या मंत्रिमंडळाचा जो शेवटचा निर्णय होता, जो ह्या गद्दाराने आपलं मंत्रिमंडळ पाडलं, आपलं सरकार पाडलं, शेवटचा जो निर्णय होता तो उस्मानाबादचं नाव धाराशिव करणं होता, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणं होता. पण मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो, मी ज्या संभाजीनगर मध्ये गेलो, प्रत्येक गावात येतो तिथे फिरून आलो. पैठणला गेलो, वैजापूरला गेलो, गंगापूरला गेलो, संभाजीनगर शहरात गेलो. सगळीकडे आपले सगळे धर्माचे लोक एकत्र होते, हिंदू मुस्लिम एकत्र होते, कुठेही वाद निर्माण झाला नाही. मी अभिमानाने सांगू शकतो की महाराष्ट्राला पण शांततेने पुढे नेत होतो, सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे निघत होतो. कुठेही धर्मामध्ये जातीमध्ये भेदभाव झाला नाही ना वाद निर्माण झाला. ही शिवसेना आपली आणि उद्धव साहेबांची शिवसेना आणि विचारसरणी आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत. पण कदाचित त्यांच्या पोटात हेच दुखत होतं की उद्धव साहेब कसे जेव्हा राजकारणात आले, मुख्यमंत्री झाले, अरे महाराष्ट्र पुढे चाललेलं आहे, उद्धव साहेबांचं नाव दोन्ही वेळा आत्तामध्ये मुख्यमंत्रीमध्ये येतं, म्हणजे कुठे ना कुठेतरी देशाच्या पातळीवर एक वेगळा माणूस पुढे येतोय, हे त्यांच्या पोटात दुखलं असेल. या गद्दारांच्या पोटात हे पण दुखलं असेल की अरे ज्या व्यक्तीनं आपण बाजूला करून ठेवलेलं ते आता मेन स्ट्रीम मध्ये आलेले आहेत, लोकांचे चहिते झालेले आहेत, लोकांचा विश्वास या उद्धव ठाकरेंवर बसलेला आहे आणि म्हणून त्यांच्या पोटात दुखलं असेल. मी सगळीकडे आता फिरत असताना असं मी सांगितलं, रस्त्यात थांबवतात, माझ्या आरत्या करतायत, ओव्हरटाईम हार तुम्ही घेतात, मला जवळ घेऊन प्रेस देत आहेत. असंच मराठवाड्यात मला एका मावशीने जवळ घेतलं, वयस्कर मावशी होत्या. त्यांनी मला जवळ घेतल्याने सांगितलं, आदित्य बाळा घरी जा आणि उद्धवला सांग, माझा विश्वास माझा उद्धव. हे त्यांचे शब्द आहेत. म्हणजे उद्धव साहेबांवर जे प्रेम आहे ते लोकांचं प्रामाणिकपणे लोक प्रेम करतात, कारण हा माणूस राजकारणी नाही, हा माणूस चांगलं करणारा माणूस आहे, आपलं भलं करणारा माणूस आहे. हा माणूस कुटुंबाप्रमुख आहे. हा माणूस आपण बघत असाल साधा माणूस आहे, चांगला माणूस आहे. आणि ह्या लोकांसाठी मी अनेक वेळा बघितलं, शेतकरी असतील, महिला असतील, पोलीस असतील, इतर कितीतरी लोक असतील, ह्या माणसांनी त्यांच्या हृदयाला स्पर्श केलेला आहे. आणि हेच त्यांचं दुखणं असेल या गद्दारांचं की हा माणूस पुढे चाललेला होता. ठीक आहे ना, महाराष्ट्रात तुम्हाला राजकीय विचारसरणी बदलायची असेल बदलू शकता, तुमच्यावर दडपण असतील, तुम्ही पलीकडे जाऊन आनंदात बसू शकता. पण जी वृत्ती आहे ना या गद्दाराची तुम्ही ओळखून घेतली पाहिजे, वृत्ती ओळखून घेतली पाहिजे. गद्दारी आम्ही अनेक बघितलेले आहेत, गद्दार हे काही नवीन नाहीये, पक्ष अनेक लोकांनी बघितलेलं हे काही आपल्याला नवीन नाहीये. पण ही वृत्ती आहे, वेळ कसा असतो, प्रसंग कसा असतो हे तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे आणि मग तुम्ही सांगा कोणाच्या बाजूने उभं राहणार तुम्ही. नोव्हेंबरचा काळ होता, दिवाळी होती, दिवाळी झाल्या उद्धव साहेबांचं एक ठरलेलं ऑपरेशन होतं, मणकेचं ऑपरेशन होतं. आणि उद्धव साहेबांच्या मणक्याच्या ऑपरेशनमुळे एक तर देशात लोकांना कळलं की राजकारणी लोकांना पण मणका असतो. नाहीतर राजकारणी लोक कसेही झोपतात, कसेही वागतात, टीव्हीसमोर लोटांगण घालतात, 6-7 वेळा दिल्लीला जाणार आहेत, पण तुमच्याकडे भेटायला वेळ नाही त्याला. तुम्हाला माहिती होतं. पण तुम्ही हे लक्षात घ्या, मी जे सांगतो ते बाहेरच्याही ऐका. जेव्हा उद्धव साहेबांचं पहिलं ऑपरेशन झालं तेव्हा मी बाहेर एका जागतिक पर्यावरणाच्या परिषदेत होतो. मला माहिती होतं माझ्या वडिलांचं ऑपरेशन होणार आहे, मला माहिती आहे माझ्या पक्षप्रमुखांचं ऑपरेशन होणार आहे. मी त्यांना विचारलं बाबा मी काय करू, तुमचं ऑपरेशन आहे. तरी सांगितलं आधी तू स्वतःसाठी नाही जातेस, महाराष्ट्रासाठी जातेस, तू जायला पाहिजेस. तिथे असताना पहिलं ऑपरेशन झालं, पण त्याच दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी ते एका आठवड्यात 1 नाही 2 ऑपरेशन, दुसरं ऑपरेशन त्यांचं इमर्जन्सी मध्ये करायचं. आता ज्यांचे ऑपरेशन झाले असतील तुम्हाला माहिती आहे ते ऑपरेशन थिएटर किती भीतीदायक वातावरण असतं, बरोबर. म्हणजे आपण जेव्हा कोविडची लस जेव्हा घ्यायला गेलो किंवा दाताच्या डॉक्टरकडे जातो तेव्हा पण आपण घाबरत असतो की अरे बाबा दुखणार की नाही ही मनात आपली भीती असते. पण उद्धव साहेबांचं 1 नाही 2 ऑपरेशन झाले.
दुसऱ्या ऑपरेशन नंतर उद्धव साहेबांनी जी परिस्थिती सांगितली आपल्याला माहिती आहे. मी मुलगा म्हणून आत्ता बोलायला सुरुवात केली, आधी बोलत नव्हतो. कारण आम्हाला तुम्ही विचार करा, मुख्यमंत्र्यांचा परिवार जर खचून गेलं तर महाराष्ट्राचं काय होणार, राज्याचं काय होणार ही चिंता होती. मी बघत होतो उद्धव साहेबांचं दुखणं बघत होतो, त्यांच्या वेदना बघत होतो. उद्धव साहेबांच्या हॉस्पिटलच्या बेडमधून जास्ती हलू शकत नव्हते, हातपाय त्यांचे जास्ती काही चालू वापरू शकत नव्हते. तरी देखील प्रत्येक आमदारांनी, प्रत्येक खासदारांनी, मंत्र्यांनी, कुठच्याही पक्षाच्या आमदारांनी, कलेक्टर असतील, एसपी असतील, कमिशनर असतील, कुठच्याही शासन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी फोन केला, व्हॉट्सअप केला, तरी उद्धव साहेब बोलण्याचा प्रयत्न करत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरनं मंत्रिमंडळाच्या बैठका करत होते. महाराष्ट्राचं काम कुठेही थांबवलं नाही त्यांनी. पुढे जात असताना डिसेंबरमध्ये आपण आठवा कोविडचा काळ होता, कोविडचे आकडे वाढत होते, रुग्ण वाढत होते. आणि उद्धव साहेब त्या हॉस्पिटलच्या बेडमधून प्रत्येक दिवशी मी बघत होतो 3-3, 4-4 तास फोनवर बोलायचे लोकांशी. त्यांची एनर्जी संपायची, हलू शकत नव्हते, तरी देखील ते बोलायचे की माझा महाराष्ट्र कसा आहे. हे उद्धव साहेबांच्या मनात होतं, ही काळजी उद्धव साहेबांची होती आणि ती अजून देखील आहे. पण हे होत असताना दुसऱ्या बाजूला हे निर्लज्ज गद्दारांचे नेते, ज्यांनी उद्धव साहेबांची काळजी घ्यायला पाहिजे होती, ज्या गद्दारांनी खरं तर उद्धव साहेबांसाठी महाराष्ट्रात फिरायला पाहिजे होतं, ज्यांनी उद्धव साहेबांची येऊन विचारपूस करायला पाहिजे होती, ज्यांनी उद्धव साहेबांना सांगायला पाहिजे होतं, साहेब मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही मला सगळं काही दिलं, तुम्ही मला माझा राजकीय जन्म दिला, सामाजिक ओळख दिली, हे जे सांगायला पाहिजे होतं, माझं कर्तव्य तुमच्यासाठी फिरणं, हे केलं नाही. या गद्दारांनी काय केलं? आमदारांची जमवाजमव सुरू केली की तू येतोस का माझ्यासोबत, तू येतोस का माझ्यासोबत, चला शिवसेनेला फोडूया, मला मुख्यमंत्री करा, शिवसेनेला फोडूया. हे या लोकांनी केलं. हे राजकारण तुम्हाला पटणार आहे का? कारण हे मी मुलगा म्हणून बोलत आहे, मी आमदार म्हणून बोलत नाहीये. मी ते दुःख बघितलेलं आहे, माझ्या परिवाराचं दुःख बघितलेलं आहे, कठीण प्रसंग बघितलेला आहे. आणि जेव्हा ज्या परिवाराने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या माणसाने तुम्हाला सगळं काही दिलं, तर तो कठीण काळातून जात असतो. तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमच्या आई वडिलांना किंवा काका मावशीला सोडणार का? तुम्ही तुमच्या गुरूंना सोडणार का? नाही सोडणार. आपण त्यांच्या सोबत उभं राहू, खंबीरपणे सोबत उभं राहू. जोपर्यंत तो माणूस बरा होऊन ठणठणीत होऊन बाहेर पडत नाही, तोपर्यंत तरी मी थांबलो असतो, त्यांच्यासोबत फिरलो असतो, त्यानंतर पण फिरलो असतो. कधी मनात माझ्या गुरूंसोबत, माझ्या आई वडिलांसोबत, माझ्या पक्षप्रमुखांसोबत मी गद्दारी करण्याचा विचार देखील आणला नसला. कारण ह्या लोकांना जे काही उद्धव साहेबांनी दिलं ते एवढं होतं की काही लोकांना अशी खाती पण दिली जी मुख्यमंत्र्यांनी कधी 40 वर्षात सोडली नव्हती. एवढा विश्वास ठेवलेला उद्धव साहेबांनी, एवढं प्रेम दिलं उद्धव साहेबांनी. पण त्या काळात या लोकांनी गद्दारी केली. त्या काळात या लोकांनी गद्दारी केली. पक्ष फोडवायला सुरुवात आता केली जेव्हा उद्धव साहेबांना कोविड झालेला. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या पक्षप्रमुखांनी, ज्या मुख्यमंत्र्यांनी अखंड कोविड काळात आपल्याला मदत केली, आपले जीव वाचवले, जेव्हा त्याच माणसाला कोविड होतो तेव्हा त्यांनी पक्ष फोडायला सुरुवात केली. आणि ही गोष्ट मला लाज वाटायला लावते की अशा लोकांसोबत आपण बसायचो आणि ह्या लोकांना मी शिवसैनिक म्हणून मानायचो, ह्या लोकांना मी काका बोलायचो आणि ह्या लोकांना मी आपलं समजायचो. कारण जसं मी सांगितलं की गद्दारी अनेकदा झाली नाही हा महाराष्ट्र, पण अशा वृत्तीची गद्दारी झाली नाही. ही गद्दारी ही नुसतं शिवसेनेसोबत झाली नाही, ही गद्दारी तर फक्त उद्धव साहेबांसोबत झाली नाही, ही गद्दारी आपल्यासोबत झाली नाही, ही माणुसकीसोबत गद्दारी झालेली आहे. आणि ह्या गद्दारीला तुम्ही पाठबळ देणार आहात का? आज मी जेव्हा इथे येत होतो गाडीत, कधी कधी मला असंच मी बाहेर बघत असतो, विचार करतो की काय चुकलं, काय कमी दिलं, आणि त्याला काही उत्तर नाही. पण एक मला नेहमी आठवत असतं, जे मला 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी जेव्हा मी राजकारणात येत होतो तेव्हा मला अनेक लोकांनी सांगितलेलं की आदित्य तू राजकारणात येत आहेस, तू कशाला, उद्धव साहेब कशाला राजकारणात येत आहे? मी का बरं राजकारणात यायला पाहिजे, काम करायला पाहिजे. त्याला आदित्य नाही, तू चुकतोस. राजकारणात चांगल्या लोकांना काम नसतं, हे मला अनेक लोकांनी सांगितलं, हितचिंतकांनी सांगितलं. आणि आज जे नाट्य आपल्या राज्यात घडत आहे, हे जे तात्पुरती बेकायदेशीर बेईमान सरकार बसलेलं आहे, हे एवढंच सिद्ध करायला बसलेलं आहे, तरुणांना सिद्ध करायला बसलेलं आहे, सांगायला बसलेलं आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. राजकारणाने विकासाचा काही संबंध नाही, राजकारणाने एकतेचा काही संबंध नाही, राजकारण आणि राज्य पुढे नेण्याचा काही संबंध नाही. आज हे सिद्ध करायला निघालेलं आहे. पण माझा पण हट्ट काही कमी नाही, माझ्यात पण हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंचं रक्त आहे, आई वडिलांचे संस्कार आहे, राज्य आजोबांचे संस्कार आहेत. आणि त्यांनी हेच शिकवले, रडायचं नाही, लढायचं नाही. मी आज तुमच्या सोबत महाराष्ट्राला नाही, देशाला नाही, तर जगाला हे सिद्ध करायला निघालेलो आहे की ह्या राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं. तुम्ही माझ्यासोबत उभे राहणार की नाही? कारण ह्या राजकारणात आपण बघत आहात, या राज्यामध्ये
गद्दाराला मी कधी पाठिंबा देणार नाही. आज मी तुम्हाला विचारायला बाकी काही मागायचं नाही मला आपल्याकडे. मला नुसतं आपल्या एकच सांगायचं की जो तुम्ही मला काही देणार असाल तर मला प्रेम आणि आशीर्वाद द्या, ह्याची मला गरज आहे. आणि तुम्ही जर प्रेम आणि आशीर्वाद देणार असाल तर हात वरती करून भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या. कारण ह्या प्रेमाला आणि ह्या आशीर्वादाला उत्तर देऊ शकत कोणी टक्कर देऊ शकत. मला हेच सुद्धा करायचंय की महाराष्ट्रात आणि देशात आणि जगात चांगल्या लोकांना राजकारण स्थान असतं. आपण चांगलं काम करू, निष्ठावंत लोक एकत्र येऊ आणि महाराष्ट्र आणि शिवसेना लढू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मात्र आदित्यजी, मी आपल्याला एकच विनंती करेन की ह्या पाट्यामध्ये आपण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये भानुप्रताप कदम यांची जिल्हा प्रमुख नियुक्त केलेली आहे. भानुप्रताप आता काही महिन्यापूर्वी जिल्हा प्रमुख झाला आणि एका त्यांना बाण अशा या शिवसैनिकाने सर्वांना बरोबर घेऊन एवढं भगव वलय जे उभं केलेलं आहे त्यांचं जरा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं कौतुक करावं अशी विनंती करतो.